अरे जरा आधी तरी यायचं नाही वय दात पडला एकजूट पक्षाचे विनायकराव दिवटे यांना बहुमत मिळाल्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री निरंजन कोळे यांच्या निधनानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री निरंजन कोळे यांचे उत्तराधिकारी म्हणून एकजूट पक्षानं विनायकराव दिवटे यांची निवड केली होती. एकजूट पक्षाचे विनायकराव दिवटे आणि हुकुमशाही पक्षाचे वसंतराव मुरकुटे या दोघांमध्ये लढत झाली होती आणि या लढतीमध्ये सरशी झालेली आहे दिवटे साहेबांची. थोड्याच वेळात दिवटे साहेब हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. हुकुमशाही पक्षाला 120 जागा मिळाल्या आहेत. एकजूट पक्षाला 141 जागा मिळाल्या आहेत. जनता सेवा पक्षाला 10, सेवाभावी पक्षाला 9 तर सर्वसमावेशक पक्षाला 1 जागा मिळाली आहे आणि 7 अपक्ष आमदार प्रिया काटे, महेश पिंगळे, निलेश मांगले, मीनाक्षी दळवी, शंतनू उमरीकर, किरण परुळेकर आणि सम्राट वाकडे निवडून आलेले आहेत. एकजूट पक्षाचे विनायकराव दिवटे यांना सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त 4 आमदारांची गरज आहे. त्यामुळे यावेळेस सुद्धा वसंतराव मुरकुटे यांना विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे असं दिसतंय.